जरा हळू खा. तू बोल ना. उर्मी, अगं तू आधाशासारखं सगळं आईस्क्रीम खाऊन टाकतेस आणि मग आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघतेस. जरा सावकाश. ओके, बरं मला सांग आता, आनंदाची बातमी काय आहे? तुझी BEd ला ऍडमिशन झालेली आहे. काय? खरं बोलतोयस वासू? हो उर्मी. हे वासू, माझा विश्वासच बसत नाहीये. अभिनंदन. वासू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता पुढच्या सोमवारपासून कॉलेज सुरू. पण खरी चालेल का? गरज पडली तर आपण घर सोडूयात, पण तू शिक्षण पूर्ण करायचं. लगेच टोकाचं बोलण्याची अजिबात गरज नाहीये. सांगतोय मी. वासू ऐक ना, मला PhD करायचंय. तुला हवं ते सगळं कर. एक मिनिट, मग दुसरी आनंदाची बातमी काय आहे? युनिव्हर्सिटीत मला लेक्चरर म्हणून जॉब मिळालेला आहे. वासू, अरे काय सांगतोयस काय तू? खरंच? नाही, एक मिनिट, मग हे झालं कधी सगळं आणि तू अप्लाय कधी केलं? तू सांगितलं का नाहीस मला? खरं तर मी ऑनलाईनच अप्लाय केलं होतं. त्यानंतर माझे 3 इंटरव्ह्यूज झाले आणि माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर आलं. सो आधी का नाही सांगितलं? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. So I'm so proud of you. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. ए, खरं तर माझ्या यशाचं सगळं श्रेय माझ्या बायकोचं आहे. माझी बायको माझी प्रेरणा आहे, माझा कणा आहे, माझं सुख आहे. माझ्या बायकोने माझ्यासाठी एक स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालंय फक्त तिच्यामुळे, आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आता माझंही एक स्वप्न आहे जे माझी बायको पूर्ण करणार आहे. आता माझी एक इच्छा आहे, माझ्या बायकोनं मास्टर्स करावं, शिक्षण क्षेत्रात तिला हवं ते सगळं करावं. त्यासाठी तिला माझा आर्थिक, मानसिक आणि सामाजिक सगळ्या प्रकारचा सपोर्ट आहे. this is for you. हो, थँक्यू. I love you, वासू. आय लव्ह यू टू उर्मी. तुम्हाला खरंच असं वाटतंय ना की तुम्ही असं वागायला नको होतं? मला तर आता माझीच लाज वाटते. मग एक काम करा, हा जरा असा मोरावळा खा आणि जिजींची माफी मागा, ते माफ करतील तुम्हाला. वहिनी, नाही नाही भाऊ, हे करायची काहीही गरज नाहीये. बहिणी मी आलेच. त्यांना आपल्या घरी यायला काय प्रॉब्लेम आहे? पण ते तुला घाबरलेत. त्यांनी मला घाबरावं असं तर मी अजून काही केलंही नाहीये. तू म्हणे दूरध्वनीवरून धमकी दिलीस त्यांना. धमक्या? प्लीज भाऊ, तू उर्मीला विचार, ती माझ्या बरोबरच होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही उद्याच्या उद्या माझ्या घरी या. आता तुझ्या शब्दाचा मान ठेवून ते आलेत ना इकडे आपल्या गावात. पण आपण कशाला त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं? हे बघ वसू, तू आता उगाच वाद घालत बसू नकोस. दादा तयार झालेत, तू का नाही म्हणतोयस? दादा, तुम्हाला पटतंय का हे? काय? आपण त्यांच्या नातेवाईकांकडे कशाला जायचं? कारण सोक्षमोक्ष आपल्याला लावायचं आहे. अहो, पण त्यांना बोलूयात ना आपल्याकडे. त्यांना आपल्याकडे येण्याची लाज वाटते. दादा, पण घोंगडं भिजत ठेवण्याची गरज नाही. त्यांचं काय म्हणणं आहे ते कळेल ना आपल्याला. फोनवर त्याने सांगितलेलंच आहे ना, डिवोर्स हवा आहे त्याला. दूरध्वनीवर बोलणं आणि प्रत्यक्ष बोलणं यात फरक पडतो पुनर्वसू. अहो दादा, पण मुद्दा तर तोच आहे ना. आपल्याला अगत्य नाही असं नको वाटायला त्यांना. हो, त्यांचं कसलं अगत्य? जीजीचा छळ केलाय त्यांनी, हात उगारलाय तिच्यावर. त्या लोकांची कशाला पर्वा करायची आपण? त्यांना जाब तर विचारू शकतो ना आपण. मला वाटतं पुनर्वसू, तू येऊ नकोस. का?
तुला राग आवरता येत नाही. खरंय, आपण आपला सभ्यपणा सोडून वागलो होतो, त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहिला. पण त्यांना त्यांच्या वागण्याची लाज वाटली पाहिजे ना. ती आपल्या सुसंस्कृत वागण्याने वाटू दे, चिडल्यामुळे नाही. अदिती, दादा मी पण येते. आदिती, काय गरज आहे ग? मला आहे. मला वाटतं येऊ दे तिला. हा कारण मनस्ताप होईल तुम्हाला. तो तिला आधीच झालाय दादा. अरे पण वासू, प्रश्न तिच्या आयुष्याचा आहे. भाऊ येऊ दे तिला. पण या घरच्या मुली. ते राहू दे रामचंद्र, त्या म्हणतायत तर येऊ दे त्यांना. जे काय व्हायचंय ते त्यांच्या उपस्थितीत होऊ दे. चला. अहो चिडू नका प्लीज. उर्मी, थँक्यू. कशासाठी? सगळ्यासाठीच. काय ग, काय झालं ग मग? चेहरा का असा झालाय तुझा? माई काय नाही हो, थोडं मळमळतंय इतकंच. नेहमीच होतो बाई तुला पित्ताचा त्रास. काही नाही, फक्त आता चहा सोडायचा की झालं. नुसतं म्हणतेस. थंड दूध देऊ का? छान बरं वाटेल. अहो माई नको, आत्ताच उर्मीने मोरावळा दिलाय, तो खाल्लाय. बहिणी तुम्ही आज जाऊन जरा पडता का? आम्ही करतो ना सगळं. हा अगं नको ग. अगं खरंच जा तू, आराम कर जरा. माई खरंच जाऊ का? हो तेच तर सांगतोय आम्ही. उर्मी मी आलेच हा थोड्या वेळात. काही गरज नाही. माई मला खरं तर ना वंसनशी बोलायचं होतं. ती गेली. कुठे? यांच्या बरोबर. वंस दादांबरोबर पाहुण्यांकडे गेले? हो. दादा काही म्हणाले नाहीत का? चल म्हणाले. अरे देवा, यांच्या मनाला फार लागलंय ग जे काही झालंय ते. साहजिकच आहे. माई नंदिनी मानलेली मुलगी आहे. तिचं ठरलेलं लग्न मोडलं तर दादांना किती लागलं होतं. आणि ही तर सख्खी मुलगी आहे. दादांना खरंच खूप त्रास झाला असणार. मी आलेच हो. माई माई काय होऊन बसलं बघ ग पोरीच्या आयुष्याचं. माई आता ती लोक गेली आहेत ना बोलायला. सगळं ठीक होईल. काय ठीक होणार ग? तिचा मोडलेला संसार तर काही आता जोडला जाणार नाही ना. आम्हाला आपली बोच लागून राहणार आयुष्यभर मनाला. पोरीच्या आयुष्याचं नुकसान झालं आपल्या हातून. माई अहो तुम्हाला तरी माहिती होतं का हे सगळं? असं नका ना बोलू. पत्रिकेबरोबर बाकीची पण माहिती काढायला हवी होती ना आम्ही. सगळ्या गावाला माहिती होते त्याचे धंदे. हे बघा आता जे झालंय त्याबद्दल बोलून ते बदलणार आहे का? अगं तिचाच फोन होता आता. काय म्हणाली ती? म्हणत होती नंदिनीचा बनेलपणा दादांच्या कानावर घालायला पाहिजे. बाप रे, मग तू काय म्हणालीस? अगं मी काय म्हणणार? अगं सांगायचंस ना, असं नको करूस म्हणून. माझं सांगून ऐकते का ती? मग आता मी काय करू? मला नाही बाई सुचते आता काही.